ऑपरेशन टायगरमुळे शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या वाढली, पण 2029 मध्ये पक्षातल्याच काही नेत्यांचं टेन्शन वाढलं. कारण खासदारांच्या इन्कमिंगमुळे त्या मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पराभूत आणि इच्छुक नेत्यांचा पत्ता आता कट झालाय. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. ज्या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय ते 2029ला शिवसेनेच्याच तिकिटावर निवडणूक लढवतील आणि महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून येतील. ठाकरेंचे 6 खासदार सोबत येताच शिंदेंनी त्यांना 2029च्या उमेदवारीचीही गॅरंटी दिली. पण आता 6 पैकी संजय जाधवांचा परभणी मतदारसंघ सोडून 5 ठिकाणी महायुती आणि शिंदेच्या शिवसेनेतच पेच निर्माण झालाय. कारण ठाकरेंचे विजयी खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये आल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये शिंदेच्या सेनेचे पराभूत झालेले आणि स्पर्धेत असलेल्या नेत्यांचा आत्ताच पत्ता कट झालाय. यवतमाळ वाशीमध्ये संजय देशमुखांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेनं तत्कालीन विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट केला आणि हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे भावना गवळी आणि राजश्री पाटील दोघींचाही यवतमाळ वाशीममधून 2029 साठी आता पत्ता कट झालाय. हिंगोलीमध्ये यवतमाळप्रमाणेच क्लायमॅक्स झाला होता. स्थानिक भाजपच्या नेत्यांनी तत्कालीन विद्यमान खासदार हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडनं बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिलं होतं. पण ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नागेश पाटील आष्टीकरांनी कोहळीकरांचा पराभव केला. त्यामुळे इथे कोहळीकर आणि हेमंत पाटील दोघांचाही प्रश्न निर्माण झाला. शिर्डीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं सदाशिव लोखंडेंनी ठाकरेंच्या भाऊसाहेब वागचौरेंना आव्हान दिलं होतं. पण मशाल चिन्हावर वागचौरेंचा विजय झाला. आता 2029 साली सदाशिव लोखंडेंचा पत्ता पुन्हा एकदा कट झालाय. धाराशिवची जागा महायुतीमध्ये 2024ला दादांच्या राष्ट्रवादीकडे गेली होती. इथून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीकडनं ओमराजे निंबाळकरांना आव्हान दिलं होतं. आता धाराशिवची जागा दादांची राष्ट्रवादी सोडणार का हे पाहावं लागेल. उत्तर पूर्व मुंबईतून महायुतीमध्ये भाजपचे मिहीर कोटेचा उमेदवार होते. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लढत संजय दिना पाटलांनी मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. त्यामुळे भाजप ही जागा सोडणार का हा देखील प्रश्नच आहे. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधवांच्या विरोधात महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून महादेव जानकर उभे होते. पण जाधवांकडनं त्यांचा पराभव झाला आणि आता जानकर महायुतीसोबत नाहीत. त्यामुळे जाधवांचा मार्ग तसाही मोकळाच आहे. कारण शिर्डीमधून शिंदेच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी 2029चं 29ला बघू, कोण कुठे जाईल याचा भरोसा नाही अशी प्रतिक्रिया देत भुवया उंचावल्या. या ठिकाणी काही होतंय. आता जो माणूस आत्ता आहे तो उद्या कुठे जाईल ते भरोसा नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, विकासाच्या कामासंदर्भात जे काम करण्याची संधी मी कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणार आहे आणि पुन्हा त्यावेळेस काय घडामोडी घडतील त्या संदर्भात आपण बघू. उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटलांच्या विरोधात पराभूत झालेले भाजपचे मिहीर कोटेचा यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं म्हटलंय. राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि शेवटी स्वतः. तर 2029 मध्ये पक्ष व एनडीए म्हणून जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्यच आहे. आणि वैयक्तिक माझा स्वभाव तर असा आहे की मी कधीही काही मागत नाही. आणि अशा एनडीए मध्ये राष्ट्र निर्मितीच्या कामात जे कोणी येणार त्यांचं मी स्वागतच करणार. महाराष्ट्रामध्ये खासदारांचा विचार केला तर भाजपच्या तुलनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. ऑपरेशन टायगरमुळे शिंदेचे आता 13 खासदार झाले तर भाजपचे 9 खासदार आहेत. त्यामुळे 2029 मध्ये जागा वाटपातही शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.